काय देऊ? फिश खातोस? बेबी बच्चू गंदा बेबी. बच्चू गाना बेबी. बच्चू काय चाले म्हण की काय चाले कोमल म्हण. बच्चू कोमल काय चाले म्हण. ये कुत्ता बाबा मुझे नाम लेके पुकार रहा है कुत्ते. ए कोमल म्हण. ए कोमल म्हण. गंदे मॉन्स्टर. गंदे मटर गंदे बेबी. गंदे बेबी. बच्चू गंदा बेबी. बच्चू गाना बेबी. बच्चू एक नंबर का गंदा है. गंदा मला बिलकुल नाही आवडत. एवढा बदमाश आहे ना बच्चू. डर्टी है. छी घाण. यू लेना सर्वी चॉकलेट देते म्हणते. चॉकलेट कॅडबरी. ओ ठीक है चलो अभी मुझे नींद आ रही है. अच्छा अब तुम जाके सोओगी. तेरा काय देऊ? तेरा पीस पीस देऊ? काय देऊ? पीस फिश खातोस? पीस फिश फिश शिजलं नाही. थांब. हॅलो नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते. मी कोमल. तर ना आज ध्रुवीला म्हणजे सोडायला स्कूल बस येणार नव्हती, म्हणून आज आम्हाला जावं लागणार होतं आणि म्हणून आम्ही गेलो होतो सकाळी. तसं तर तिचं स्कूल 12:30ला सुटते, पण आम्ही 12:30ला सुटते पण आम्ही 12 वाजताच गेलो होतो. कारण आम्ही 3ऱ्या मजल्यावर राहतो आणि एकदा वर आलं की परत खाली जाऊ वाटत नाही. आणि सीड येताना चिकन घेऊन आले होते. त्यांना चिकन खूप आवडते आणि त्यांनी म्हणजे जेवण पण केलं नव्हतं, नाश्ता पण केला नव्हता. मला एवढी भूक लागली होती आणि मी पण सकाळी फक्त स्मूदी करून पिली होते. मग मी पण जेवण केले नव्हते आणि डब्बा बनवला होता ध्रुवीसाठी, पण मला पण लवकर जेवण करायची आता सवयच राहिली नाही. माझं रोज डेली जेवण 1 वाजताच होते. जेव्हा ध्रुवी स्कूलहून येते तेव्हा तिला मला घ्यायला जावं लागते रोडला आणि मग तिनं आली कीच मग मी जेवण करते. तोपर्यंत माझे सगळे कामं वगैरे मी आवरून घेते आणि ध्रुवी आली की मग आम्ही दोघी बसून जेवण करतो. तर सीडला ना आजकाल म्हणजे भाजीपेक्षा जास्त फ्रायच आवडते, म्हणून मी मस्त चिकनचं फ्राय बनवली होते. आणि फ्राय बनवण्यासाठी जास्त काही सामान पण लागत नाही. साधा आपला गरम मसाला, धने पावडर जर असेल तर, नसता कोथिंबीर वगैरे पण चालते, आणि अद्रक लसणची पेस्ट, हळद, मीठ, मिरचू, फक्त एवढं जरी टाकलं तर खूप टेस्टी बनते. आणि मग मला थांबून माझी कंबर एवढी दुखत होती ना, म्हणजे स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत. डिलेवरी झाल्यापासून असंच होते, म्हणजे जास्त वेळ थोडं पण थांबून स्वयंपाक केलं की कंबरेत खूप त्रास होतो. मग सीडनं जेवायला घेतले आणि असा होता आजचा दिवस.